सकाळी सकाळीच वाईट बातमी समजली की झिम्बाब्वेचा पूर्वीचा कॅप्टन हीथ स्ट्रीक याचं कर्करोगाने निधन झालेलं आहे. मला खूप या गोष्टीचं वाईट वाटतं आहे, कारण हीथ स्ट्रीक बरोबर थोडीशी ओळख नक्कीच होती, मैत्री होती, असं मी एकदम मोठं स्टेटमेंट करणार नाही. 2001 सालची गोष्ट आहे की जेव्हा भारतीय संघ हा झिम्बाब्वेच्या दौऱ्यावरती गेलेला होता. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली हा संघ गेलेला होता आणि त्यावेळेला आपण 2 टेस्ट मॅचेस खेळलेलो होतो आणि त्यावेळेला झिम्बाब्वेचा कॅप्टन हा हीथ स्ट्रीक होता. टीम जबरदस्त होती. हीथ स्ट्रीक बरोबर अँडी ब्लिग्नट नावाचा एक विचित्र परंतु मजेदार फास्ट बॉलर होता. अँडी फ्लॉवर ग्रँड फ्लॉवर होते, गाय व्हिटल होता, ॲलिस्टर कॅम्बेल होता. टीम उत्तम होती आणि भारतीय संघाने एक टेस्ट मॅच जिंकली आणि एक टेस्ट मॅच हारलेली होती. त्यामुळे तो दौरा हा सर्वार्थाने गाजलेला होता. झिम्बाब्वेमध्ये मी पहिल्यांदाच गेलेलो होतो आणि त्यावेळेला वर्णद्वेषाची जशी लाट वर्णद्वेष संपण्याची जशी गोष्ट साऊथ आफ्रिकेत घडलेली होती तशीच ती झिम्बाब्वेमध्ये पण घडलेली होती. फक्त फरक हा होता की नेल्सन मंडेला तिकडचे पंतप्रधान होते आणि इकडचे रॉबर्ट मुगाबे होते. रॉबर्ट मुगाबे हा तेवढा चांगला माणूस नाही, कारण त्यांनी उलटा वर्णद्वेष केलेला होता. कारण काळ्या माणसांनी गोऱ्या माणसांचा छळ चालू केलेला होता. तो काळ मला कधीच विसरता येणार नाही, 2001 सालचा. आणि त्यावेळेला बुलवायला जेव्हा टेस्ट मॅच होती तेव्हा हिस्ट्रिकनी मला आणि जोसेफ हुवर हा माझा मित्र आहे बँगलोरचा, की जो त्यावेळेला डेक्कन हेराल्डचं काम करायचा, स्पोर्ट्स एडिटर होता, आम्हाला हळूच कडेला घेतला आणि तो म्हणला की माझ्या फार्मवरती मी तुम्हाला इन्व्हाइट करतो. आम्हाला त्यांनी पत्ता दिला, गाडी कुठनं घ्यायची वगैरे ते सगळं सांगितलं, टॅक्सीची सोय करून दिली आणि त्याच्यानंतर आम्ही जायला निघालो. कारण बुलवायोपासनं जवळच मला वाटतं 30-40 किलोमीटर अंतरावरती रॅबिट फार्म नावानी हीथ स्ट्रीकच्या कुटुंबाचं फार्म होतं. कसलं फार्म हो, 500 एकराची जागा होती, ज्याच्यामध्ये 1500 गाई म्हशी त्याच्याकडे होत्या. म्हशी नाही, गाई होत्या. आणि त्याचबरोबर स्वतःचा प्रायव्हेट गेम रिझर्व होता. गेम रिझर्व म्हणजे काय, तर चक्क वाईल्डलाईफची प्रायव्हेट सफारी होती. आणि मी कधी ती गोष्ट विसरू शकणार नाही, कारण रॅबिट फार्ममध्ये त्यांनी जे आम्हाला राहायची सोय केलेली होती, अप्रतिम अप्रतिम सोय केलेली होती. आणि त्यावेळेला गेम ड्राईव्हवरती कॅप्टन हीथ स्ट्रीक आणि व्हाईस कॅप्टन गाय विटाल यांच्याबरोबर मी आणि जोसेफ हुवर गेलेलो होतो. आम्हाला जेव्हा तो सफारीला घेऊन गेला त्यावेळेला त्याच्या फार्ममध्ये अचानक तो गाडी स्लो केली आणि म्हणला आय एम स्मेलिंग अ रॅट, म्हणजे मला काहीतरी चुकीचा वास येतोय. आणि त्यांनी आम्हाला तो वास येत नव्हता, फक्त हीथ स्ट्रीकलाच येत होता, गाय विटलला सुद्धा येत नव्हता. आणि त्याच्यानंतर तो सतत त्या जागेभोवती एक 15 मिनटं फिरत होता आणि त्याच्यानंतर तो म्हणला हा वास चुकीचा ह्याच्याकरता आहे की माझ्या फार्ममध्ये प्रिडेटर नाही आहे, म्हणजे हिंस्त्र प्राणी नाही आहे. माझ्या फार्ममध्ये हे सगळे साधे प्राणी आहेत आणि ते सुद्धा वाईल्डमध्ये फिरणारे प्राणी आहेत आणि इथं कुणीतरी कोणाची तरी नक्कीच शिकार केली आहे. थोड्या वेळाने त्यांनी ते शोधून काढलं तर एका हरणाला कुणीतरी नक्कीच त्याची शिकार केलेली होती. त्याचं थोडंसं म्हणजे काय म्हणतात त्याला, सांगाड्याच्या जवळचं असं गोष्ट ही तिथे उरलेली होती आणि त्या शिकाऱ्यांनी बाकीचं सगळं खाऊन टाकलेलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो आम्हाला वॉकिंग सफारीवरती घेऊन गेला आणि त्याच्यानंतर 1 ना 2, खरोखर मी तुम्हाला सांगतो 20-22 जिराफांचा कळप आम्हाला त्यांनी दाखवलेला होता. आज या सगळ्या गोष्टी आठवून माझं मन थोडंसं हळवं झालं आहे, कारण हीथ स्ट्रीक हा जसा अंगापिंडाने मजबूत होता तसाच तो मित्र म्हणून एक काय म्हणतात त्याला, पाहुणचार करण्याच्या बाबतीत एकदम मस्त दिलखुलास माणूस होता. त्यावेळेला त्यांनी गाय विटलबरोबर आमची अजून एक फिल्डिंग लावून दिली होती आणि ते म्हणजे झिम्बाब्वेमध्ये त्यावेळेला खग्रास सूर्यग्रहण होतं, जे गाय विटलच्या गावातनं दिसणार होतं. हीथ स्ट्रीक तिथं येऊ शकला नाही, पण तिथंसुद्धा गाय विटल आम्हाला घेऊन गेलेला होता आणि तिथे आम्ही खग्रास सूर्यग्रहणाचा अनुभव घेतलेला होता. हीथ स्ट्रीक हा नुसता बॉलर नव्हता, चांगला फास्ट बॉलर नव्हता, तर तो लोअर मिडल ऑर्डरला छान बॅटिंगसुद्धा करायचा. त्यावेळच्या स्कोर कार्डवर नजर टाकली तर त्यांनी 40 वगैरे धावा केलेल्या सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि त्या नुसत्या दांडपट्ट्यासारखी बॅट फिरवून नाही, तर ऑथेंटिक बॅटिंगसुद्धा तो करायचा. असा हा दिलदार छान खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, झिम्बाब्वेचा पूर्व कप्तान इतक्या लहान वयामध्ये, म्हणजे 50शी सुद्धा त्याची झालेली नव्हती आणि त्यावेळेला तो देवाघरी गेला याचं मला खरोखर दुःख होतं. कारण
तो काळ असा होता की 2001-2003चा, की त्या नुसतं झिम्बाब्वे नाही, केनियाचा संघसुद्धा चांगला होता. वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळलेला होता. झिम्बाब्वेचा संघ तर तगडा होता, कारण त्यावेळेला भारतीय संघाला सुद्धा त्यांनी व्यवस्थित टक्कर दिलेली होती. जेव्हा भारतीय संघ जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करून नंतर झिम्बाब्वेच्या दौऱ्यावरती गेलेला होता. नितांत सुंदर देश आहे झिम्बाब्वे. जसा साऊथ आफ्रिका सुद्धा सुंदर आहे, तसा झिम्बाब्वे सुद्धा सुंदर आहे. आणि या झिम्बाब्वेच्या सुंदरपणामध्ये हिटस्ट्रिकचं जे फार्म होतं, रॅबिट फार्म, ते मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे मी आज हिटस्ट्रिकच्या काय म्हणतात त्याला, आत्म्याला शांती लाभो एवढीच प्रार्थना देवाकडे करू शकतो. परंतु मित्रा, तुझी आठवण होते हा फोटो बघून तर नक्कीच होते, कारण हा फोटो थोडासा ब्लर तुम्हाला दिसेल, पण तरी आठवणींच्या दृष्टीने माझ्या दृष्टीसाठी हा खूप मौल्यवान फोटो आहे. त्यामुळे मी एवढंच म्हणेन, हिटस्ट्रिकच्या आत्म्याला शांती लाभो.